वर्धा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। वर्ध्यात रात्री आणि सकाळी जोरदार पाऊस झालाय। रात्रभर जोरदार कोसळल्यानंतर सकाळी पुन्हा पाऊस बरसलाय। सध्या पावसाने उसंत घेतली असून ढगाळ वातावरण आहे। अलमडह अल्लीपूर मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे, तर देवळी तालुक्यात 6 मार्ग बंद असल्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाची जी रिपरिप आहे सुरू आहे। कधी कमी कधी जास्त असा पाऊस होतोय, तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा धुवाधार पाऊस पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे आरवी आष्टी कारंजा सोबतच हिंगणघाट आणि समुद्रपूर देवळी या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे हा मोठ्या प्रमाणात आहे। विविध ठिकाणी पावसामुळे नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरलेले आहेत आणि विशेष आज जे आहे, आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे वर्धा जिल्ह्याला देण्यात आलेला आहे। वेधशाळेच्या या संपूर्ण हवामान विभागाच्या एकूण अंदाजानुसार पाऊस हा आणखी बरसेल अशी शक्यता जी आहे, शक्यता वर्तवली गेलेली आहे। ढगाळ वातावरण अजूनही वर्धा जिल्ह्यामध्ये कायम आहे आणि पाऊस जो आहे हा पाऊस आणखी वाढेल असा एकूण इशारा जो आहे, हा इशारा दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुद्धा सतर्क होत आपली जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कामाला लावलेली आहे आणि ज्या ज्या भागामध्ये अशा पूर परिस्थिती निर्माण होतात त्या ठिकाणी सुद्धा सतर्कतेचा जो इशारा आहे हा इशारा देण्यात आलेला आहे। विविध ठिकाणी नाले जे आहेत, नद्या ज्या आहेत या तुडुंब भरल्या असताना त्या ठिकाणी जो आहे गावकरी जे आहे गावकऱ्यांना सतर्क करण्यात आलंय। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। वर्ध्याच्या देवळी तालुक्याला जोरदार पावसाचा तडाखा बसलेला आहे। परिणामी देवळी तालुक्यातील